हॅलो नमस्कार, तुमचे स्वागत आहे अश्विनी फॅशन या माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज मी तुम्हाला 43 इंचाची छाती ब्लाऊज कटिंग, कटोरी ब्लाऊज कटिंग दाखवणार आहे. तर बघा, तर हे बघा, इथे आपल्याकडं पूर्ण उंची दिली आहे 14.5 इंच. त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा करायचं आहे. म्हणजे तुम्हाला माप घेताना मी दाखवते तुम्हाला कसं करायचं आहे ते. आता हे अंगावर मी माप घेतलेलं आहे. तर आपल्याला छाती 43 इंचाची आहे. त्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे हे करायचं आहे, 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. म्हणजे अंगावर जर माप घ्यायचं असेल तर 1 इंच एक्स्ट्रा घेऊनच माप घ्यायचं आहे. पुन्हा कमर 39ची, आपल्याला 40ची कमर घ्यायची. हे तुम्हाला दाखवते मी पुढं. शोल्डर आहे 2.5चा, बाही उंची घ्यायची 6ची, दंडघेर आहे 8चा, मागचा गळा आहे 10चा आणि पुढचा गळा आहे 8चा. तर मी तुम्हाला दाखवते काय करायचं आहे ते, कसं घ्यायचं माप. तर इथे मी पेपर घेतला आहे बघा, आणि हा ब्लाऊज पीस आहे. हा 2x2चा ब्लाऊज पीस घेतला आहे. तर पहिल्यांदा आपल्याला पेपर कटिंग करून घ्यायची. तर इथे बघा मी पेपर घेतला आहे. पेपरची बंद बाजू ही आपल्याकडे करायची बघा, आणि डबल फोल्डमध्येच पेपर घ्यायचा आहे. तर पूर्ण पेपर व्यवस्थित प्रेस करून घ्यायचा आहे. तर बघा, पूर्ण उंची आहे 14.5 इंच. तर त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा घ्यायची बघा. पूर्ण उंची म्हणजे 15.5 इंच घ्यायची बघा. 15.5वर मी मार्किंग केलं आहे. तर 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं कटोरी ब्लाऊजसाठी. पुन्हा पुढचा गळा आहे 8चा. तर हे बघा, पुढचा गळा मी 8चा घेतला आहे. त्याच्यानंतर आपल्याला पूर्ण शोल्डर घ्यायचा आहे 5.5 इंच, आणि गळा रुंदी घ्यायची आपल्याला 2.25 इंच. बघा आता राहतोय किती, म्हणजे शोल्डर किती राहतोय, 3.25 इंच शोल्डर राहते. तर आपल्याला तयार शोल्डर 2.5 आहे. तर आपल्याला 2.5पेक्षा 1.25 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे. हा शोल्डर एवढा तयार आपल्याला ठेवायचा आहे बघा, इथून इथपर्यंत गळा रुंदी सोडून 2.5पेक्षा 1.25 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आपल्याला. पुन्हा इथे दंडघेर घ्यायचा आहे 6 इंच बघा. दंडघेर घ्यायचा आहे 6 इंच. आपलं मुंडा घ्यायचा आहे 6 इंच घ्यायचा मुंडा आपल्याला. त्याच्यानंतर ह्याच गळ्यापासून बघा, आपण इथून इथपर्यंत 8 इंच घेतलं आहे. तिथून आपल्याला वरती 2.5 इंच घ्यायचं आहे, आणि हे जोडून घ्यायचं. आणि इथे गळ्याला आपल्याला गोलाकार द्यायचा आहे. तो 1 इंचावर आपल्याला गोलाकार द्यायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने. त्याच्यानंतर आता छाती आहे, म्हणजे अंगावर आपण घेतलं होतं तेव्हा 43 होतं. तर आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं, म्हणजे 44ची छाती घ्यायची. 44चा चौथा भाग घ्यायचा आहे. तर आता आपल्याला 44चा चौथा भाग घ्यायचा. 11 इंच आपल्याला घ्यायचं बघा. हे बघा, तर आपल्याला ह्या मुंड्यापासून आपल्याला वरती मार्किंग करायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने. इथे मी 11 इंचावर खाली टेप ठेवला आहे, आणि इथून मुंड्यापासून वरती आपल्याला मार्किंग करायचं आहे. कारण गळा आपला मोठा असल्यामुळे इथून वरतीच आपल्याला, मुंड्यापासून वरतीच आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला 1.5 किंवा 2 इंच शिलाई मारण्यासाठी घ्यायचं आहे. आता हे झालं आपलं इथून. त्याच्यानंतर 1.5 इंचावर आपल्याला मागचा मुंडा घ्यायचा बघा. इथून आपल्याला 1.5 इंचावर मागचा मुंडा घ्यायचा आहे. पुन्हा इथूनच आपल्याला 1 इंचावर पुढचा मुंडा घ्यायचा. तर इथे आपल्याला मुंड्याला व्यवस्थित असा गोलाकार देऊन घ्यायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने. त्याच्यानंतर आता आपल्याला कमर घ्यायची बघा. तर कमर आहे 40 इंच. तर 40चा चौथा भाग घ्यायचा आहे 10 इंच बघा. 40चा चौथा भाग घ्यायचा आहे 10 इंच. हे बघा. त्याच्यानंतर बघा, 40चा चौथा भाग 10 इंच घेतला आहे. त्याच्यानंतर मागच्या टक्ससाठी आपल्याला 1 इंच घ्यायचं आहे, आणि जेवढं आपण इथे मार्जिनसाठी घेतलं 1.5 इंच तेवढंच आपल्याला घ्यायचं आहे बघा. पुन्हा सांगते, 40ची आपली कमर आहे. तर 40ची कमर आहे, तर इथून आपल्याला इथपर्यंत 40चा चौथा भाग घ्यायचा 10 इंच. त्याच्यानंतर मागच्या टक्ससाठी आपल्याला 1 इंच घ्यायचा आहे, आणि इथून आपल्याला मार्जिनसाठी घ्यायचं आहे. आता हे मार्जिन घेतले आपण, ते आपल्याला जोडून घ्यायचं बघा. जे आपण हे मार्जिन घेतलं आहे ते आपल्याला जोडून घ्यायचं. खूप सोपी पद्धत आहे कटोरी ब्लाऊजची, आणि कितीही मोठा ब्लाऊज असला तरी आपल्याला सहज जमून जातो. फक्त ह्या माप आपल्याला लक्षात ठेवली पाहिजे. आता त्याच्यानंतर काय करायचं आहे, कमरेपासून आपल्याला आतमध्ये 2.5 इंच घ्यायचं आहे बघा. बघा, कमरेपासून आपल्याला आतमध्ये 2.5 इंचावर मार्किंग करायचं आहे. त्याच्यानंतर वरती सुद्धा आपल्याला 2.5 इंचावर मार्किंग करायचं आहे, आणि हे आपल्याला 2.5 इंच जोडून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने. पुन्हा काय करायचं आहे, इथून आपण कमरेपासून इथपर्यंत 2.5 इंच घेतलं. इथून आपल्याला पुन्हा 1 इंचावर मार्किंग करायचं बघा. त्याच्यानंतर आता आपली छाती आहे 44 इंच. मध्ये फक्त आपल्याला पॉईंट द्यायचा आहे, म्हणजे छातीचा 10वा भाग होईल.
तर 4.4 वर आपल्याला इथे एक डॉट करायचं बघा. इथे एक मार्किंग करून घेते मी बघा. इथून 2.5 आपल्याला वरती आणि इथे 1 इंच घेतलं, इथून इथपर्यंत 1 इंच घेतले, तिथे आपल्याला अशी तिरकी लाईन जोडून घ्यायची बघा अशा पद्धतीने. पुन्हा आता काय करायचं आहे, इथून बघा हा जो आपला पुढचा मुंडा आहे तिथून आपल्याला 2 इंचावर असा तिरका टेप ठेवून 2 इंचावर मार्किंग करायचं आहे. त्याच्यानंतर इथून आपल्याला 5 इंचावर मार्किंग करायचं आहे बघा. इथून आपल्याला इथून घ्यायचं आहे, इथून आपल्याला इथपर्यंत 5 इंचावर मार्किंग करायचं आहे. पुन्हा इथून मी 3 इंचावर मार्किंग करते बघा. आता हे अंगावर माप घेतलं आहे म्हणून थोडंसं आपल्याला इथे असा गोल आकाराला असा आपल्याला आकार देऊन घ्यायचा बघा व्यवस्थित असा. हे बघा अशा पद्धतीने बघा. हे झालं आपलं कटोरी ब्लाऊजचं सगळं मार्किंग. फक्त आता आपलं काय राहिलं, हे राहिलं टक्स राहिलं बघा. हा टक्स आहे 10.5 इंचाचा टक्स आहे, तर अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा टक्ससाठी. 11 इंचावर मी इथे मार्किंग केलं आणि ही लाईन आपल्याला फक्त कटोरीला जोडायची. कटोरी वाढवण्यासाठी सोपं जातं बघा. ही फक्त लाईन मी कटोरीला जोडली आणि इथे आता आपण कटिंग करून घेऊया बघा अशा पद्धतीने. पहिल्यांदा सगळा साईडचा पेपर कटिंग करून घ्यायचा आपल्याला. अशा पद्धतीने. त्याच्यानंतर बघा आता हे सगळं साईडने मी पेपर कटिंग करून घेतला. हा मागचा मुंडा फक्त कटिंग करून घेतला आहे, पुढचा मुंडा मी तुम्हाला दाखवते कसा कटिंग करायचा. तर इथे आता डबल फोल्डमध्ये पेपर आहे, तो आपल्याला वेगळा करून घ्यायचा आहे बघा. हा डबल फोल्डमध्ये पेपर आहे, तो आपल्याला इथून जिथून बंद बाजू आहे तिथून आपल्याला वेगळा करून घ्यायचा आहे, म्हणजे आपली पाठीमागची बाजू तयार होईल बघा. हा झाला आपला, ही झाली आपली पाठीमागची बाजू. त्याच्यानंतर आपल्याला पहिल्यांदा योगपट्टी कटिंग करायची बघा. अशा तिरक्या पद्धतीने मी योगपट्टी कटिंग करते. त्याच्यानंतर जो हा आपला मागचा मुंडा आहे तो आपल्याला व्यवस्थित असा कट करून घ्यायचा बघा. कारण जो आपण पाठीमागचा भाग काढला त्याला आपण आपला मुंडा मागचा मुंडा आहे कटिंग केलेला, म्हणून हा आपल्याला पुढचा मुंडा आता फक्त ठेवायचा इथे. त्याच्यानंतर इथे आपला पुढचा गळा आहे तो कटिंग करून घ्यायचा बघा. हा पुढचा गळा कटिंग करून घेतला. त्यानंतर इथे आपल्याला कटोरी कटिंग करून घ्यायची. हे बघा अशा पद्धतीने. आता आपल्याला फक्त कटोरी वाढवायची. कटोरी कशी वाढवायची मी तुम्हाला दाखवते बघा. इथे आता मी सिंगल पेपर घेतला आहे. आता सिंगल पेपर घेतल्यावर आपल्याला काय करायचं, व्यवस्थित आपली ही आता पेपर कटिंग केलेली कटिंग आहे, आता त्याला फक्त आपल्याला वाढवायचं आहे. त्यासाठी इथे मी सिंगल पेपर घेतला आहे, त्याच्यावर आपल्याला आहे तशी कटोरी मार्किंग करून घ्यायची बघा. बघा मी तर आहे तशीच कटोरी मार्किंग करून घेते. बघा आणि ही जे टक्स लाईन आहे तिथे सुद्धा आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर ही जी टक्स लाईन आहे ती आपल्याला जोडून घ्यायची. आता काय करायचं, जिथे ही आपली कटोरी बघा इथे जी आपण जोडणार आहे त्या साईडने आपल्याला 1/2 इंच वाढवायचं बघा. त्या साईडने आपल्याला 1/2 इंच वाढवायचं आहे. पुन्हा काय करायचं आहे बघा. ही टक्स लाईन घेतली, जिथे आपली ही हुक पट्टी आहे तिथून आपल्याला पुढे 1.5 किंवा 1.25 इंच वाढवायचं आहे. तर बघा इथे मी 1.25 इंच वाढवते आणि आता हे 1.25 इंच आपण पुढे वाढवले. इथून आपल्याला बघा इथून आपल्याला इथपर्यंत मध्य काढायचं आहे. तर इथून आपल्याला बरोबर इथे मी टेप ठेवला आहे आणि इथे बघा इथे बरोबर 10 इंच आले. तर 10 इंचाचं आपल्याला मध्य काढायचं 5 इंच. 5 इंचापासून आपल्याला सरळ एक खाली लाईन ओढायची बघा अशा पद्धतीने. आणि इथे आपण जी कटोरी मार्किंग करून घेतली तिथून आपल्याला खाली 1.5 इंच वाढवायचं बघा. इथे मी 1.5 इंचावर मार्किंग केलं इथून इथपर्यंत. त्याच्यानंतर इथून आपल्याला 1/2 इंच खाली वाढवायचं आहे बघा. आणि हे फक्त आता आपल्याला जोडून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने. बघा अशा पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायचं. आता ही कटोरी मी सगळी साईडनी कटिंग करून टाकते.
सगळ्या कटोरी ब्लाऊजला हीच पद्धत मी वापरते. खरंच खूप सोपी पद्धत आहे, तुम्ही एकदा नक्की कटिंग करून बघा. हे बघा अशा पद्धतीने. त्याच्यानंतर आता आपल्याला हे जे टोक आहे ते आपल्याला बरोबर जोडून बघायचं आहे. जर थोडंसं पाव इंच जर एक्स्ट्रा झालं असेल तर ते आपल्याला कटिंग करून टाकायचं आहे, म्हणजे आपल्या कटोरीचा पफ जो आहे तो व्यवस्थित येतो. बघा इथे व्यवस्थित आपलं कटोरी कटिंग करून टाकायचं बघा अशा पद्धतीने. तिथं आता ही आपली कटोरी झाली बघा कटिंग. आता मी बाही कटिंग करते. तर बाही कटिंगसाठी पुन्हा एकदा एक पेपर घ्यायचा आपल्याला. बघा हा मी पेपर घेतला आहे, तो सुद्धा आपल्याला डबल फोल्डमध्ये घ्यायचा आहे. बंद बाजू ही माझ्याकडे करायची आणि ओपन बाजू ही समोर करायची. आता इथे पहिल्यांदा आपल्याला बाही उंची घ्यायची. तर बाही उंची आहे 6 इंच. तर आता 2x2चा पीस असल्यामुळे आपल्याला इथे 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे, म्हणजे 7.5 इंचावर आपल्याला मार्किंग करायचं आहे. त्याच्यानंतर 7.5 पासून आपल्याला 3.5 इंचावर आतमध्ये मार्किंग करायचं आहे. बघा इथे मी 3.5 इंचावर टेप ठेवला बघा, आणि इथे आपल्याला मार्किंग करायचं आहे. पुन्हा आता बघा 44ची छाती आहे. तर 44चा आपल्याला बघा आपल्याला ह्याचा 5वा भाग करायचा आहे, छातीचा 5वा भाग. तर छाती आहे 44 इंच. तर 44चा आपल्याला 5वा भाग करायचा आहे. तर 9.25 इंच बघा, 9.25 इंचावर मी इथे एक लाईन ओढते बघा. 3.5 इंचापासून इथे आपली बाही उंची झाली इथून इथपर्यंत. इथून इथपर्यंत आपण 3.5 इंच आतमध्ये आलो आहे, आणि इथून आपल्याला वरती 9.25 इंचावर आपल्याला एक लाईन ओढून घ्यायची बघा, आणि इथे एक मार्किंग करायचं आहे. इथे मी 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी सोडते. पुन्हा आता दंडगेर घ्यायचा आहे. दंडगेर आहे 8 इंच. तर 8 इंचावर एक मी मार्किंग करते बघा, आणि 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी. आता हे मार्जिन आपल्याला जोडून घ्यायचं आहे बघा. हे मी मार्जिन जोडून घेते. त्याच्यानंतर हे 9.25 इंच आहे, त्याचा आपल्याला मध्य काढायचा आहे. तर बघा हे 9.25 इंचाचा आपल्याला बरोबर टेप असा दुमडून आपल्याला बघा 9.25 वर ठेवायचा, आणि इथे आपल्याला एक मार्किंग करून घ्यायचं आहे. आता हे जेवढं आलं आहे बघा 4.25 आलं आहे, तर 4.25 इथे पण घ्यायचं आहे आपल्याला. इथे एक लाईन ओढून घ्यायची, आणि इथे एक मी असा चौकोन तयार करून घेतला बघा. त्याच्यानंतर इथे मी 1 इंचावर मार्किंग केलं बघा. ह्या टोकापासून आपल्याला इथे 1 इंच, इथून इथे 1 इंच, आणि इथे मी आता बाहीचा आकार देऊन घेते. अशा पद्धतीने इथे आपली आता बाही झाली. बाही पहिल्यांदा आपल्याला बाहेरच्या साईडने कटिंग करून घ्यायची, म्हणजे आपली ही मागची बाजू आहे म्हणून ही मागच्या बाजूकडून कटिंग करून घ्यायची. जी मोठी बाजू आहे ती मागची बाजू आहे. त्याच्यानंतर हे जे एक्स्ट्राचं आहे ते कटिंग करून टाकते. आता पेपर जो फोल्ड केला आहे तो पूर्ण आपल्याला ओपन करायचा, आणि ओपन करून आपल्याला हे पुढची बाजू कटिंग करून घ्यायची. हे बघ अशा पद्धतीने. आता ही झाली आपली बाही. ही पूर्ण पेपर कटिंग झाली 44 इंच छातीची. बघू शकता तुम्ही, खूप सोपी पद्धत आहे. आता हेच मी जो आपला 2x2चा पीस आहे त्याच्यावर मी दाखवते कसं ठेवायचं, कोणता भाग किती वाढवायचा हेही दाखवते. बघा पीस असा ठेवला आहे. पीसाची सुद्धा आपली फोल्ड करून बंद बाजू ही आपल्याकडे करायची, आणि व्यवस्थित आपल्याला फोल्ड करायचं बघा अशा पद्धतीने. आणि आता सगळे मी पार्ट मांडून घेते बघा. इथे सगळे पार्ट मी मांडून घेते आणि मार्किंग करून घेतले. तर हा पाठीमागचा भाग आपल्याला आहे तसंच ठेवायचा. फक्त जी कमरेची बाजू आहे ती आपल्याला खाली करायची, म्हणजे कपडा वेस्ट जात नाही आपला. जी आपली शोल्डरची बाजू आहे ती ह्या साईडला करायची आपल्या साईडला, त्याच्यामुळे आपला कपडा जास्त लागत नाही. तर हे बघा इथे आपलं बघा ही मुंड्याची साईड ठेवली. तर ही आपल्याला जी आपली इथे मार्किंग केली त्याच्यात हे बघा इथे जी मार्किंग केली आपण त्याच्या आपल्याला उलटी ठेवायची बघा. अशा पद्धतीने उलटी ठेवायची, आणि आहे तसं आपल्याला ह्या साईडने आपल्याला आहे तसं मुंडीच्या साईडने मार्किंग करून घ्यायचं. जिथे आपली कटोरी आहे बघा, जिथे आपण कटोरी जोडणार आहे तिथे आपल्याला 1.5 इंच वाढवायचं आहे. कटोरी फक्त शिलाईसाठी आपल्याला 1.5 इंच वाढवायचं आहे. आणि जी इथली साईड आहे बघा, जी इथली साईड आहे तिथे आपल्याला 1.5 इंच वाढवायचं आहे. तर हे मी दाखवले बघा तुम्हाला. इथून आपल्याला 1.5 इंच वाढवायचे, आणि इथून आपल्याला 1.5 इंच अशीच पुढे रेस्ट घेऊन आपल्याला 1.5 इंच वाढवायचं आहे. बाकी कटोरी आपल्याला अशा पद्धतीने तिरकी ठेवायची, आणि तिरकी ठेवूनच आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. बाही आपल्याला आहे तशी ठेवायची, आणि योगपट्टी सुद्धा आहे तशी ठेवायची. आता हे सगळं आपण कटिंग करून घेऊ बघा. इथे सगळे आपले पार्ट कटिंग करून झाले. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला जर अजून काही शंका असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.
तर हे बघा एवढा कपडा शिल्लक राहिला आहे. तर इथे आपल्याला 2x2चा पीस म्हटल्यामुळे इथे आपल्याला 4 योगपट्ट्या लागतात. तर इथे 2 योगपट्ट्या झालेल्या आहेत आपल्या. तर ह्याच्यामध्ये मी गळपट्टी काढणार आहे, आतमध्ये हा दुसरा कपडा लावणार आहे योगपट्टीला. तर हे बघा इथे योगपट्ट्या आणि कमरपट्टी आपली निघेल, कारण हा खूप मोठा पीस आहे, तुकडा राहिलेला आहे पिसामधला. हे बघा एवढा असा राहिलेला आहे. त्याच्यामध्ये मी अशी तिरक्या पद्धतीने गळपट्टी आणि कमरपट्टी एवढं निघणार आहे. आणि जो आपला हा पाठीमागचा भाग आहे तिथे आपल्याला गळा काढून इथे आपल्याला हे बटनपट्टी आणि काचपट्टी हे दोन्ही बसतील आपले. तर धन्यवाद.